आपण सांगतो अरे आता बिझी आहे नंतर मला फोन कर, ही आजची सत्य परिस्थिती आहे. परंतु प्रत्येकाने आपण जेव्हा सुरुवातीला या सोसायटीत राहायला आलो ते आता आपण सर्वजण 50च्या पार केलेले आहेत, हे बरोबर आहे. पण आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो? आपलं पुढचं जनरेशन या पुढे आता सोसायटीचं काम बघू शकतो, पण आपण स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आपण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी 2 वेळेला हे जे जेवता तुम्ही वेळच्या वेळी जेवा. सकाळचे अर्धा तास तरी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. आजकाल योगाचं महत्व आपण सर्वच जाणता, पण सुरुवात स्वतःपासून करा आणि रात्रीची झोप शांतपणे 7 ते 8 तासाची घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी मी तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमचं रुटीन कसं असावं यासाठी मार्गदर्शन करू इच्छिते. सकाळी झोपेत उठल्यानंतर आपण पहिले चहा पितो. चहासाठी मी सर्वांना सांगू इच्छिते की साखर बाजूला करा. साखर ही वाईट गोष्ट आहे की जी आपल्याला आजार निर्माण करते घरामध्ये. मेन म्हणजे घरातल्या 3 वस्तू, एक तुमची साखर, मीठ आणि तांदूळ, या 3ही गोष्टी आपल्या भारतातल्या नाही आहेत. हे आपल्याला इंग्रजांनी लावलेली सवय आहे. आपण गुळाचा चहा प्यायचो आणि आजही तुम्ही गुळाचा चहा प्या. चांगलं आरोग्य मिळण्यासाठी नो केमिकलचा गुळ मिळतो पावडरचा. यासाठी बरेच जणांचा प्रश्न आहे की चहात जर गुळ घातला तर दूध फाटतं. नाही, चहात गुळ नाही घालायचा, गुळात चहा होता. सिंपल चहा गुळाचा प्या. आणि चहा नाही घेतला तर अजून चांगलं आहे, पण आपली सकाळ छान होण्यासाठी आपल्याला चहा हवाच असतो, तर तुम्ही गुळाचा चहा घ्या. नाश्त्यासाठी बरोबर चहा बरोबर कुठलाही मैदा खाऊ नका. या आधीचं आयुष्य खूप मजा केलं आहे, पण आता काळजी घ्या. मैदा म्हणजे ब्रेड, बिस्किट, खारी, नो, हे नाही खायचे. चहा सोबत तुम्ही मखाना खाऊ शकता, कच्चे पोहे खाऊ शकता. त्याच्यानंतर येतो तुमचा नाश्ता. नाश्ता जो आहे ते 9-10 वाजेपर्यंत आपण खायला पाहिजे, पण नाश्त्यामध्ये फक्त फळांचा वापर करा. डायबिटीजसाठी सुद्धा आपण फळं खाऊ शकतो. ती नैसर्गिक साखर असते, ती पचवली जाते. कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर तिचा आपल्या शरीराला त्रास होत नाही. त्यामुळे आपल्या आता ह्या सीझन मध्ये सगळ्या प्रकारची फळं येतात. आता पेर आहे, नासपती आहे, पपया खाऊ शकतो, ऍपल खाऊ शकतो. आणि फळ म्हटलं की आपल्याला ऍपलच फक्त दिसतं, पण ऍपल म्हणजे सफरचंद मध्ये आजारी असल्यासारखंही वाटतं. तर सफरचंदच नाही, सगळ्या प्रकारची फळं छान असतात. सगळ्या प्रकारच्या फळांमध्ये जीवनसत्व असतं. त्यामुळे सीझन प्रमाणे मिळणारी फळं तुम्ही वापरा आणि ती खा. सकाळच्या नाश्त्यामध्ये 3 ते 4 फळं कटिंग करून ठेवा. फळांचा ज्यूस प्यायचा नाही. फळं ही चावूनच खाल्ली गेली पाहिजेत, फायबर्स बॉडीत गेले पाहिजेत. तर सकाळचा नाश्ता तुमचा फळांचा असेल. दुपारी जेवायला बसताना, दुपारचं जेवण हे 2 वाजेच्या आत करा. जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा आपण सलाड खा. काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, बीट, मुळा जे अवेलेबल असेल ते 100 ते 150 ग्रॅम कच्चं सलाड चावून खाणे हे खूप महत्वाचं आहे. आता सकाळची फळं का सांगितली तर फळं खाल्ल्यामुळे तुम्हाला जीवनसत्व मिळाली. फळं खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी वाढली. फळं खाल्ल्यामुळे सकाळच्या कामासाठी मस्त एनर्जी मिळाली. फळं खाल्ल्यामुळे पोट साफ होणार आहे. पोट साफ झाला की आपला आजार 99% आजार आपल्याला पोटामुळेच होतात. त्यामुळे पोट जर साफ झालं नाही तर ऍसिडिटी होते, मग गॅस भरतो आणि गॅस भरला की भूक लागत नाही. भूक लागली नाही की आपल्याला अशक्तपणा येतो. मग B12 कमी झालं, कॅल्शियम कमी झालं, व्हिटॅमिन D कमी झालं. ह्या गोष्टींची आता सध्या प्रॉब्लेम येतात बघा प्रत्येकाला. तर पोट साफ होणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता तुमचा फळांचा असू दे. दुपारच्या जेवणाचं आपण बोलत होतो. पहिले सलाड खाल्लं, सिंपल, एक मोठी काकडी, एक मोठं गाजर आणि 2 छोटे गाजर, 1 काकडी आणि 1 टोमॅटो, एवढं तुमचं पहिल्यांदा सलाड चावून खा. त्यानंतर तुम्हाला जर डाळ भात खावा असेल तर डाळ भात खा. डाळीमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून वरण बनवा. आणि भातामध्ये आपल्याला सफेद भात घेण्यापेक्षा आपण जर ब्राऊन राईस खाल्ला तर वेल अँड गुड,
कारण आज जो भात बनवला जातो त्याचं संपूर्ण वरचं कव्हर काढून टाकलं जातं. शुद्ध छान सफेद भात आपल्याला फार आवडतो, पण तोच आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे ब्राऊन राईस खा किंवा हातसडीचा तांदूळ मिळतो किंवा जास्त पॉलिश न केलेला तांदूळ आपण खाऊ शकतो. डाळ भात घ्या, याच्यामध्ये भात थोडा घ्या, डाळ जास्ती खा आणि त्याच्यानंतर भाजी भाकरी खा. याच्यातही पुन्हा हा प्रश्न येतो की चपाती खाऊ नये. चपाती खरं तर आपल्याला ग्लुटेनचा आपल्याला ॲलर्जी पण होऊ शकते आणि ग्लुटेनमुळे त्रास होतो. आणि डायबिटीजच्या लोकांना तर मी सांगेल की चपाती न खाल्लेली चांगली. पुन्हा एकदा आपण फायबरसाठी म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याची भाकरी खाऊ शकता. मिलेट्स जे म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये दुपारी तुम्ही बाजरीची भाकरी खा, कारण दुपारचं जेवण थोडं हेवी आपण खातो. रात्रीचं जेवण हलकं खा, रात्री ज्वारीची भाकरी खाऊ शकता. भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्या सगळ्या असू देत, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त फायबर्स असावेत असं. आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला थोडी भूक लागते, त्यावेळेला भाजलेले चणे, फुटाणे जे म्हणतो आपण, भाजलेले शेंगदाणे आहेत, किसमिस आहे, यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. वाटीभर खा. चहा एकदा सकाळी घ्या, संध्याकाळी चहा घेऊ नका. रात्रीचं जेवण 8 वाजेच्या आतच जेवा. प्रयत्न करा की 8 वाजेच्या आतच आपलं जेवण झालं पाहिजे, कारण रात्री 8 ते सकाळी 8 हा 12 तासाचा जो फास्टिंग पिरियड असतो, ह्याच्यामध्ये तुमची जास्त वाढलेली साखर, जास्त वाढलेलं कोलेस्ट्रॉल जे आहे बॉडीतलं ते वापरलं जाईल आणि नक्कीच तुमचं बीपी, डायबिटीज, शुगर हे कंट्रोल व्हायला मदत होईल. त्यामुळे रात्रीचं जेवण 8 वाजता जेवा. रात्री सुद्धा जेवणाआधी थोडं सलाड खा, त्यानंतर भाकरी खा. नाही तुम्हाला जेवण नको असेल तर आपण नुसतं भात खा, पण भात खाताना तांदूळ कमी आणि बाकीचं मटेरियल मिक्स भात बनवा. जसं त्याच्यामध्ये फ्लावर आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे किंवा भाज्या, असं मिक्सचर तुम्ही टाकू शकता. कडधान्य टाकू शकता. कडधान्य वापरताना कडधान्याला मोड आणून मग त्याची भाजी बनवा. हे खूप चांगलं आहे की ह्याच्यामधून व्हिटॅमिन ई आपल्याला मिळतं. तर ह्या प्रकारे 8 वाजता जर जेवलात तुम्ही तर घरातल्याही बाकीच्या तुमच्या गृहिणींचं काम लवकर होत आहे. 10 वाजता त्यांचं किचन क्लिनिंग होईल, तर तुम्ही 10:30-11 वाजता तुम्ही झोपा. तर रात्रीची झोप ही खूप महत्वाची आहे. सलग कमीत कमी 6 तास झोप आपल्याला खूप महत्वाची आहे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. सकाळी झोपेतनं उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी पहिले प्या. त्याच्यानंतर कमीत कमी अर्धा तास व्यायाम करा किंवा मोठा आपल्यासाठी गार्डन बनवलेले, गार्डन मध्ये जाऊन व्यायाम करा. मोठा वॉक करून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. तर दिवसभरात आपण काय खावं याविषयी तुम्हाला सांगितलं. व्यायाम खूप गरजेचा आहे. झोप घ्या, यामुळे तुमचं आरोग्य नक्की छान राहील. आणि तुम्ही सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.